श्री स्वामी समर्थ. हे स्वामी, या अनेक जन्माच्या फेरीतून आम्हाला हा अमूल्य मानव जन्म दिलास. म्हणजे नक्कीच काहीतरी कारण असेल ना तुझं. पण या प्रपंचाच्या फसव्या मोहजाळात अडकून कधी कधी आम्ही तुला विसरून जातो. म्हणूनच आज आम्ही तुझ्यासमोर प्रार्थना करतो, या जन्मातच प्रपंच करायला शिकव, पण प्रपंचात अडकू नये हेही शिकव. समाधान दे आणि इच्छांचा अतिरेक नाहीसा कर. स्वामी, तुझ्या सेवेत राहू दे, तुझं स्मरण चुकू देऊ नकोस. अनेक जन्माच्या फेरीतून हा मानव जन्म मिळतो, ते पण आपल्या पुण्य संचयावर. म्हणून देव सांगतो, जा या जन्मात चांगला प्रपंच कर, पण त्या प्रपंचात अडकू नकोस, नाहीतर तुझं जीवन व्यर्थ जाईल. स्वामी म्हणतात, प्रपंच कर, पण तो तूच आहेस असं समजू नको. मी आहे तुझ्यासोबत, पण तू जर संसाराच्या मोहात गुंतलास तर माझा आवाज तुला ऐकूच येणार नाही. प्रपंच हे एक असं पोतं आहे ज्याच्या खालून मोठे मोठे भेगा असतात. कितीही धान्य भरलं तरी ते सगळं वाहून जाते. कधी समाधानच नसतं. उदाहरणार्थ, सासऱ्यांनी पाठवलेले आंबे. एका महिलेचे वडील तिला प्रेमाने एक पेटी आंबे पाठवतात. ती खुश होऊन नवऱ्याला सांगते, बघा, बाबांनी एक पेटी आंबे पाठवले. नवरा म्हणतो, गप्प बस, फक्त एकच पेटी, 10 का नाही? दुसऱ्या वर्षी सासरे 10 पेट्या पाठवतात. पुन्हा बायको आनंदाने नवऱ्याला सांगते, तर तो म्हणतो, फक्त 10 पेट्या? आंब्यांची बाग तर नाही दिली ना? किंवा तुझ्या ती नावाने नाही केली ना? स्वामी म्हणतात, हे पहा, अशी असते माणसाची इच्छा, ती कधी संपतच नाही. म्हणूनच मी सांगतो, इच्छांपेक्षा समाधान मोठं असतं. उदाहरणार्थ, कोळी आणि राजवाडा. एकदा एका कोळीची झोपडी पुरात वाहून जाते. कोळी रडायला लागतो. देवाला दया येते. तो म्हणतो, रडू नकोस, तुला राजवाडा देतो. राजवाडा मिळाल्यावर कोळी बायकोला सांगतो, बघ, देवाने आपल्याला राजवाडा दिला. बायको म्हणते, फक्त राजवाडा दिला, राजा नाही बनवलं? मग देव त्याला राजा बनवतो. पुन्हा बायको म्हणते, फक्त एका देशाचा राजा, जगाचा नाही. स्वामी म्हणतात, या संसारात समाधान शोधायचं असेल तर त्यासाठी अंतर्मुख व्हावं लागतं. माझ्या चरणाशी जोडलेले मन कधीही रिकामं राहत नाही. शेवटी एकच, हे जीवन एक संधी आहे प्रपंच करायला, पण त्यात गुंतून अडकून पडायचं नाही. तो फाटकं पोतच आहे, कितीही भरलं तरी रिकामच वाटतं. म्हणून संत महात्मा म्हणतात, प्रपंच कर, परमार्थ विसरू नकोस. स्वामींच्या चरणाशी नातं जप, तेच एकमात्र कायमचं. स्वामी म्हणतात, हे लेकरांनो, संसारात राहा, पण माझं नाव, माझं स्मरण, माझी सेवा ही कधीच सोडू नकोस, कारण शेवटी तुमचं रक्षण मीच करतो. स्वामी, प्रपंचात समाधान दे, मनात तुझं स्मरण दे आणि शेवटी तुझ्या पायाशी स्थान दे. हाच आमचा सच्चा परमार्थ आहे. तुम्हाला ही कथा आवडली का? जर आवडली असेल तर असेच नवनवीन कथा, स्वामींचे सत्यकथा, प्रेरणा आणि विचार ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हो, बेल आयकॉन दाबायला विसरू नका, कारण आमचे प्रत्येक कथा थेट तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी मदत होईल. चला तर मग भेटूया दुसऱ्या कथेसोबत, दुसऱ्या अनुभवासोबत. तोपर्यंत मनापासून बोला बरं, श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.